विद्यमान पीठाधीश श्री जितेंद्रनाथ महाराज, मी व्यवहारे कुटुंबाला सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी महाराजी यांचं औक्षण करावं। मी सर्व व्यवहारे परिवार यांना विनंती करतो की त्यांनी महाराजी यांचं औक्षण करावं। सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पूरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजस्य रत्नाढ्यां वन्दे भारतमातरं। भारत माता की जय। म्हणा भारत माता की। 15 ऑगस्ट आहे आज। व्यासपीठावर उपस्थित आपल्या विदर्भाचे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जळगाव जामोदचे आमदार मान्य संजयजी कुटे, अकोला पूर्वचे विधायक माननीय रणधीरजी सावरकर, अकोला जिल्ह्याचे सांसद मान्य अनुपजी धोत्रे, आमचे जुने आमदार महोदय श्री संजयजी गावंडे, माझे मित्र म्हणजे माझ्या वर्गात होते डॉक्टर अष्टपुत्रे, डॉक्टर पाटणकर, पोचू शकले नाही असे आमदार प्रकाशजी भारसाकळे, संजयजी गावंडेंचं आहेतच, आमचे महेशजी गणगणे, डॉक्टर सुरेशजी व्यवहारे ज्यांचं कर्मकर्तृत्व आपल्याला इथून खेचून आणलं, श्री सुरेशजी सखाराम व्यवहारे त्यांचे पिताश्री, आमची कन्या उत्तरा डॉक्टर उत्तरा, आणि माझ्यासमोर बसलेले अकोट आणि परिसरातले समस्त मान्यवर, बरेच जणांचा परिचय आहे, माता भगिनी सज्जन। डॉक्टर की करणे हा व्यवसाय है कि धंदा है? त्याचे प्रत्यक्ष डॉक्टर साहेब बसले, आमचे संजयजी डॉक्टर आहेत, सुरेश तर आहेच आहे, उत्तरा आहे, आता ज्या बोलल्या आमच्या त्या पण आहे डेंटिस्ट, माऊस बहीण सुरतच्या। तर हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय या शब्दाचं नाव भीष्माचार्य ज्या वेळेला शरपंजरी पडले होते त्यावेळेला भगवान गोपाल कृष्ण आणि पांडवांसमोर विष्णू सहस्रनाम स्तोत्राची निर्मिती झाली, तर त्यावेळेला त्यांनी भगवान गोपाल कृष्णाला व्यवसाय असं नाव म्हटलं की तू व्यवसाय पण आहे। व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवा ही विष्णू सहस्रनामातली ओळ आहे की तू संस्थान आहेस, तू फर्म आहेस, तू सोसायटी आहेस, तू व्यवसाय पण आहे। तू व्यवसाय का म्हटलं भगवान गोपाल कृष्णाला? हा व्यवसाय आहे वैद्यकीय। एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये प्रोफेशन म्हणजे व्यवसायाची व्याख्या जर पाहिली तर ती अशी आहे, द यूज ऑफ द स्पेशलाइज्ड नॉलेज फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी। विशेष ज्ञानाचा वापर समाजाच्या कल्याणाकरता वापरणं त्याला म्हणतात व्यवसाय, आणि समाजाचं कल्याण गेलं खड्ड्यात, माझंच कल्याण झालं पाहिजे या दृष्टीने करतो तो धंदा। सूरज व्यवसाय करतो, आणि आता जे आमचे संजूभाऊ म्हणाले, रणजीतजी म्हणाले, अनुपजी म्हणाले की एका टोकाच्या छोट्याशा गावामध्ये हे धाडस करणं, इतका पैसा शिक्षणाला खर्च केल्यानंतर एवढा पैसा लावून इथे काहीतरी करणं, अंतिम सुविधा अंत्योदय हा विचार दीनदयालजींचा उल्लेख रणजीतजींनी केला की अंतिम व्यक्तीपर्यंत सगळं काही पोहोचवलं पाहिजे, हे ईश्वरी कार्य आहे।
सापाच्या बिळातल्या सापाच्या पिल्लालाही तो ऑक्सिजन पुरवतो परमेश्वर. समुद्रातल्या मासोळीला पण ऑक्सिजन पुरवतो, अन्न पुरवतो. अगदी बिकट सियाचीन मध्ये असलेल्या सैनिकाचीही काळजी घेतो, छोट्या छोट्या किड्या किटकुल्यांची काळजी घेतो. तर अंतिम व्यक्तीपर्यंत, अंतिम जीवापर्यंत हे सगळं जीवाचं ऐश्वर पोहोचलं पाहिजे, चैतन्याचं ते राहिलं पाहिजे. ही काळजी जर माणूस करत असेल तर तो ईश्वरी परंपरेतला व्यक्ती म्हटला पाहिजे. आमचा सूरज ईश्वरी परंपरेतला आहे. त्यामुळे त्याला व्यवसाय करतो पण तो ईश्वराचं काम करतो हे नक्की. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणते की महान पूजा कोणती आहे? गंध, अक्षत, फूल, बेल, फूल. आता श्रावण आहे, किती क्विंटल बेल त्या महादेवाच्या उरावर पडेल आता. परंतु ज्ञानेश्वर माऊली म्हणते तया सर्वात्मका ईश्वरा. जो सर्वात्मक सगळ्यांच्या ठाई वसलेला ईश्वर पाहतो आणि स्वकर्म कुसुमांची वीरा, आपल्या कर्माची पूजा श्रेष्ठतेने त्या मनुष्य जीवाच्या कल्याणाकरता करतो. पूजा केली होय अपारा तोषा लागी, अशाच पूजेपासून भगवान श्रीहरी सर्वात जास्त संतुष्ट होत असतो. म्हणून म्हटलं की सूरज हा ईश्वरी परंपरेतला पुजारी आहे. आता डॉक्टर बोलतात, भैरव म्हटला की तो अंगावर येतो, मारुती म्हटला की गदा उपसतो, लक्ष्मी म्हटली की पैसा देते, भगवान शंकर असला तर तो भस्म विभूती देतो. परंतु तो कसा दिसतो, कसा बोलतो यावरून त्याचं देवत्व ठरत नाही, आशीर्वादातून ठरतं. तसं डॉक्टर कसे बोलतात हे मायने नाही राखत, याला काही अर्थ नसतो. पण ते उपचार कसे करतात, डायग्नोसिस कसे करतात. आणि या बाबतीमध्ये नागपूरच्या पर्यंतचे अपोलो असतील, विवेका असतील, अनेक मोठ्या मोठ्या डॉक्टरांशी चर्चा केली जाते तेव्हा सूरजचं नाव नागपुरामध्ये घेतलं जातं. हे त्याला पण माहीत नाही. नौकोटचे आणि परिसरातले संबंध हे सर्वदूर आहेत आणि त्या अनुषंगाने याची वार्ता होत असते. आणि ईश्वर असाच कीर्तीचा सुगंध दरवळत दूरपर्यंत नेत असतो. माणसाने सत्कार्य करत राहावं, सुगंध दरवळत जातो. उत्पत्तीसारखं आहे ते व्यक्तिमत्व. दिसत नाही, भेटल्याशिवाय कळत नाही. आज संजयजी म्हणाले की सात्विक, सज्जन आणि आपुलकीची जी भावना पाहिल्याबरोबर, बोलल्याबरोबर लक्षात आली, ते भेटल्याशिवाय कळत नाही. नाही तर भाषा, त्याचा भाव कळला नाही की मोठी पंचायत होते. स्वामी विवेकानंद आपल्या आईचं बोट धरून रस्त्याने चालले होते. फार मोठ्या अपेक्षेने शिकवलं, फार हुशार होते ते, मेधावी होते, बुद्धिमान होते. आणि प्रश्न विचारला की तुला काय व्हायचं आहे रे नरेंद्र? स्वामी विवेकानंद एक बग्गीवाला चालला असतो घोडे हाकत. तो म्हणे मला असं व्हायचं आहे. आईने बदड बदड रस्त्यात मारलं. घरी येऊन पुन्हा विचारलं, तू मला असं उत्तर का दिलं? तुझ्याकडून अपेक्षा होत्या की तू काही मोठं बनशील. तुला काय बनायचं आहे मला आताही सांग, नाही तर मी तुझं शिक्षण थांबवते. तर भिंतीकडे बोट दाखवलं. कृष्ण अर्जुनाचा रथ हाकतो आहे, त्या कृष्णाकडे बोट झालं. मला असा बग्गीवाला बनायचा. आलं का लक्षात? मला गोपाल कृष्ण सारखा रथ हाकणारा बनायचा आहे, म्हणून मला गोपाल कृष्ण व्हायचा आहे, जो हजारो अर्जुन निर्माण करेल. भाषेतला भाव जर कळला तर व्यक्तित्व कळतं, त्याची उपयोगिता कळते, त्याचं मर्म कळतं. नाहीतर काही गोष्टी अशाही आहे. मुंबईतल्या डबल डेकर बसेस घंटी वाजत नाही तर धावतात, अनेक लोक पडतात, आपल्या वराड विदर्भातले जातात, इतकी घाई असते. अशीच एक आमची अकोटातली म्हातारी असत. ती गेली धावत धावत, तिने हात पकडला, तिला कॉलेजच्या तरुणाने हात दिला, कसं बसं चालणाऱ्या बसमध्ये आतमध्ये घेतलं. ती म्हणे, बेटा तूने मुझे उठा लिया, भगवान तुझे भी उठा लिया. तो म्हणे मी हिची मदत केली, भगवान मुझे भी उठा ले. शेवटी एक बुजुर्ग होता, तो म्हणतो ह्याच्यातला भाव ओळख. उठा ले म्हणजे जैसे मुझे बचाया वैसे भगवान सदैव तुझे भी बचाए, बचा के रखे, असा त्यातला भाव आहे. त्यामुळे
डॉक्टरच्या बोलण्यामधला भाव ओळखला पाहिजे. ते कसे बोलतात, किती गोड बोलतात, कसे कटू बोलतात. पण शेवटी काय आहे, अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंतु सकरा रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम असं भगवान धन्वंतरी म्हणतात की डॉक्टरच्या मुखातून देवच बोलत असतो आणि त्यावेळेला तो आपल्यासाठी देवच असतो. विश्वासाने देव पावतो, तो विश्वासाने देवासारखे काम करणारे माणसंही पावतात. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे जेव्हा सूरज म्हणे की उद्घाटन करायचं आहे, म्हटलं बिकट आमचा प्रांत, बिकट विदर्भ, खडकाळ विदर्भ, तिथून आमची ध्वजा नेणारे आपल्याला पाठीराखे पाहिजेत, सोबत पाहिजेत, शुभेच्छू पाहिजेत. जसे सोबतचे डॉक्टर पाहिजे तसे रणधीर भाऊला बोला, अनुपजींना बोला, संजयजींना बोला. आता धर्माकडे, देवाकडे, देशाकडे आणि विधायक कामांकडे लक्ष देणारे हेच आहेत. आमचे आशिष गणगणे बोला. हा सगळा गोतावळा आहे जो या भावभाषेला समजू शकतो, भावात्मक भाषा समजू शकतो, आवश्यकता गरजा समजू शकतो, त्यातले ॲडजस्टमेंट समजू शकतो आणि त्यामागचे अनेक प्रकारचे संदर्भ लावू शकतो. त्यामुळे अशी सोबत असेल तर कोणतंही चांगलं काम उभं करणं सोपं जातं, नाही तर त्यात अडथळे खूप आहेत. त्यामुळे आज मी प्रार्थना करेल सूरजचा पालक या नात्याने, उत्तराचा पालक या नात्याने, व्यवहारी कुटुंबाचा एक पालक या नात्याने की रणधीर भाऊ तुमचं लक्ष असू द्या. झेप तर खूप मोठी घेतली. संजयजी लक्ष असू द्या, आशिषजी लक्ष असू द्या, संजयजी आमचे दुसरे संजयजी, मोठे संजयजी तुम्ही पण लक्ष असू द्या, अनुपजी लक्ष असू द्या. बाकी काही नाही. सामान्य माणसाला भारत सगळ्यात पुढे कुठे आहे हे जर लक्षात घेतलं तर जगामध्ये वैद्यकीय सेवेत भारत सर्वात समोर आहे. 24 देशांचा माझा संबंध नित्य येतो. हजारो लोकांशी संबंध येतो विदेशातल्या. तिथे ताप जर आला तर 4 दिवसांनी पॅरासिटामॉल गोळी भेटते, तोपर्यंत मरा तुम्ही. इन्शुरन्स असल्याशिवाय साधं तुमचं कॅज्युअलिटीमध्ये तुमचं सामान्य पेशंटला रिसिव्ह नाही करत. अनेक लोक उपचाराअभावी मरतात, तरी तिथे का जातात हे समजत नाही. तर अशी स्थिती आहे. परंतु सगळ्यात मागे कुठे आहे भारत, तर एक IT इंजिनियर म्हणून त्याला खूप डिटेलमध्ये अभ्यास करतात, ज्ञानाचा फायदा करतात. पॉलिटिकल सायन्समध्ये खूप मोठा झाला, वेगळ्या फील्डमध्ये खूप मोठा झाला, पण जी मशीन चालवावी लागते शरीराची, त्याचं ज्ञान देण्याची सुविधा आमची हायस्कूल AV स्कूल पासून असायला पाहिजे, ती अजिबात नाही. त्यामुळे ज्या शरीराच्या भरोश्यावर स्वप्न रंगवतो त्या शरीरासंबंधीच माहिती नाही, अशी स्थिती आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या सत्ता आल्या. आता मी बोलू नये, राजकारणाचा काही माणूस नाही मी, परंतु 1ली ते 4थी छत्रपती शिवाजी महाराज शिकवायचे आणि जेव्हा समज येते तेव्हा ब्रिटिशांचा इतिहास शिकवायचा. जेव्हा समज येते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजे, ते अजूनही बदललं नाही, अशी स्थिती आहे. असो, आज पवित्र दिवस आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातलं अनेक सामान्य घरातल्या सामान्य जीवाचं अज्ञान ओळखून त्याला दिलासा देण्याचं मोठं ईश्वरी काम, त्याला उपचार करण्याचं मोठं ईश्वरी काम सूरजच्या हातून होते आहे. त्याच्यासोबत त्याची टीम आहे. त्या सगळ्यांना खूप आशीर्वाद देतो. आणि हे हॉस्पिटल मोठं व्हावं असं म्हणत नाही, पण त्यातल्या कार्याचा सेवेचा इतका विस्तार व्हावा की त्या विस्ताराला सामान्य झोपडीतलाही व्यक्ती हे आपल्यासाठी आहे हे त्याला जाणवलं पाहिजे. या पद्धतीची कीर्ती या सूरजच्या हातून या कार्याची झाली पाहिजे. जात पात उच्च नीच श्रीमंत गरीब याच्या भेदांना झुगारून सामान्य जीवाच्या कल्याणाची तळमळ करणारं सूरजचं अंतःकरण आहे, ते तसंच राहिलं पाहिजे आणि ती तळमळ वाढली पाहिजे असा आशीर्वाद त्याला देतो. या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देतो. त्याच्या आई जिथून कुठून हे पाहत असेल तिला पण सांगतो की निश्चिंत राहा, तुझ्याच प्रेमाचं वाण घेऊन आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. उत्तराची आई वडील तिथे बसले आहेत, त्या दोघांनाही आशीर्वाद देतो. निश्चिंत राहा, आमच्या सगळ्यांचं सहकार्य असेल, सोबत असेल आणि आशीर्वाद असतील. खूप मोठं व्हायचं आणि
सुरतच्या मातोश्रींचे गुरुवर्य काका महाराज त्यांच्याच कार्यक्रमाला इथून मला लगेच निघावं लागते, त्यामुळे सुट्टी मागतो. आणि खामगावला कार्यक्रम आहे, खामगाववरून रात्री मला पहाटे नागपूरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे अमरावतीचा कार्यक्रम आणि नागपूरचा कार्यक्रम अशी लिंक आहे, त्यामुळे आता सुट्टी मागतो आणि आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय. गुरुदेव दत्त.